आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. काय नेमकी पत्रकार परिषद आयोजित केली? नमस्कार, मी डॉक्टर विजय पाटील, प्राचार्य, गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय जळगाव. आपल्याला माहिती असेल की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नुकतीच एक संकल्पना राबवलेली आहे की आपलं भारत राष्ट्र हे 2047 पर्यंत आपल्याला विकसित राष्ट्र म्हणून पुढे न्यायचे आहे. या संदर्भात त्यांनी देशातील सर्व अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालय यातील काही निवडक महाविद्यालय निवडून त्यामध्ये AICTE या अपेक्स बॉडीच्या अंडर काही ठराविक महाविद्यालयांना पत्र पाठवून ह्या विकसित राष्ट्र बाय 2047 संकल्पनेअंतर्गत येत्या 15 दिवसामध्ये एक कॉन्फरन्सेस ऑर्गनाईज केलेल्या आहे. ह्या अंतर्गत या महाविद्यालयामध्ये देशातील ठराविक R&D इंजिनियर्स विशिष्ट कंपन्यांचे आपल्याला आमंत्रित करून त्यांच्या थ्रू अभियांत्रिकी तसेच तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना या विकसित राष्ट्र बाय 2047 ची संकल्पना मांडायची आहे. तर ह्याच अंतर्गत आमच्या गोदावरी महाविद्यालयामध्ये, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये उद्या 7 मार्च 2024 ला सकाळी 11 वाजेला कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये आम्ही गुगल सिलिकॉन लॅबचे जे थर्मल आर्किटेक्ट आहेत डॉक्टर जावेद शेख, बंगलोर येथून हे उद्या येणार आहेत. आणि मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या भारताला जर पुढे न्यायचं असेल तर भारतामध्ये IC म्हणजे इंटिग्रेटेड चिप्स मॅन्युफॅक्चरिंग हे मास स्केलवरती सुरू झालं पाहिजे. आणि त्यानुसार आपल्या देशामध्ये विविध प्रोग्राम्स सेंट्रल गव्हर्नमेंटने आखलेले आहेत. काही ठराविक कंपन्या या संदर्भात पुढे आलेल्या आहेत, त्यांचे प्लॅन सुरू झालेले आहेत. तर ह्या IC मॅन्युफॅक्चरिंगवरती उद्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 2 तासाचं विशेष चर्चासत्र आपण आयोजित केलेलं आहे. तर डॉक्टर जावेद शेख हे थर्मल आर्किटेक्ट इंजिनियर आहेत गुगल सिलिकॉन लॅबचे. ते विद्यार्थ्यांना त्यांना असणारे सर्व या विषयाशी निगडीत शंका याविषयी मार्गदर्शन करणार आहे. तर माझं सर्व अभियांत्रिकीचे विद्यार्थी, प्राध्यापक यांना आवाहन असेल की त्यांनी उद्या सकाळी 11 ला कॉलेजला प्रोग्राम सुरू होईल. या संदर्भात 11:15 पर्यंत कॉलेजला येऊन आपलं स्थान ग्रहण करावं. सर, नाव सांगा. मी डॉक्टर VH पाटील, प्राचार्य, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव.